चक्राचं मेडिटेशन केलं कोणी? 7 चक्र मेडिटेशन केलं की नाही? काल आपण पाहिलं होतं. यस प्रणाली मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये. लहान बाळ असेल तर व्हिडिओ ऑफ ठेवला तर चालेल. चलो आपण स्टार्ट करूयात का? चला बघा, हा रेकीला कॉल करणं म्हणजेच काय, तर रेकीला आवाहन करायचंय आणि ही दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित करायची आहे. कशा पद्धतीने? एका जागी शांत बसायचंय बघा, नमस्कारच्या पोझिशन मध्ये हात हवेत, डोळे बंद करायचे, ती एनर्जी फील करायची आपल्याला. रेकीला कॉल कसा करायचा ते आपण शिकणार आहोत. चलो, मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. स्मिता मॅम करायचं, मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. याच्यानंतर 3 वेळा रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता व्हिज्युअलाइज करा की या ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमचं संपूर्ण शरीर या व्हाईट लाईटने भरून गेलेलं आहे. आता ही व्हाईट एनर्जी, दिव्य रेकीची ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रापासून वरती अनाहत चक्रामध्ये आलेली आहे. अनाहत चक्रापासून ही एनर्जी तुमच्या दोन्ही शोल्डर्स मध्ये प्रवाहित होत आहे. दोन्ही शोल्डर्स मधून दोन्ही हातांमध्ये ही दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे आणि दोन्ही हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. हँड्स रब करायचे, कप शेप मध्ये करायचे आणि एक एनर्जीचा व्हाईट कलरचा बॉल आपल्याला तिथे क्रिएट करायचा. याला ची बॉल असं सुद्धा म्हणतात. यस, एक व्हाईट कलरचा ची बॉल आपल्याला तयार करायचा आहे. ज्या क्षणी तुम्ही म्हणता की ही दिव्य रेकीची ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमध्ये तळ हातांमध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, त्या क्षणापासून व्हायब्रेशन सुरू होऊ लागतात. कप शेप याच्यासाठी की पिरामिड शेप मध्ये एनर्जी क्रिएट होत असते. ओके, आता हा एनर्जीचा बॉल आपण क्रिएट केलाय, तो आपल्या सहस्त्रार चक्रावरून संपूर्ण बॉडीवरती आपल्याला सोडून द्यायचा आहे, स्प्रेड करायचा आहे. हे झालं आपलं प्रोटेक्शन शिल्ड. रेकीचं प्रोटेक्शन शिल्ड म्हणजेच काय, तर संरक्षण कवच. ओके, तर बघा, हा रेकीची ही एनर्जी मी म्हटलं की आपल्या सर्वांमध्ये असते. ठीक आहे, तर आपल्याला आता काय करायचं, आपण नेक्स्ट बघणार आहोत की एनर्जी आपण क्रिएट केली आहे. हँड्स रब करायचं, एनर्जी क्रिएट केली. आता जो कुठला तुमचा शरीराचा एखादा पार्ट दुखतोय, त्या पार्ट वरती आपल्याला ही एनर्जी द्यायची आहे, म्हणजेच रेकीचं हिलिंग द्यायचं. सपोज माझा गळा दुखतोय, तर गळ्याच्या भोवती कप शेप मध्ये आपल्याला असे हात धरायचे. कोणताही पार्ट असेल, गुडघा दुखत असेल, ओके, हात दुखतोय, पाय दुखतोय, चेस्ट मध्ये पेन होत असेल, डोळे दुखत असतील, कुठल्याही पार्ट वरती तुम्ही अशा पद्धतीने कप शेप मध्ये हात धरायचे. टच नाही करायचं बॉडीला. ठीक आहे, डोळ्यांना हिलिंग देत असाल तर चष्मा काढून ठेवायचा. आता हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला रेकीचं हिलिंग तिथे द्यायचंय. आज जस्ट आपण रेकीचं हिलिंग कसं द्यायचं ते पाहणार आहोत. उद्या आपण विथ अफर्मेशन हे हिलिंग कसं द्यायचं ते शिकणार आहोत. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट बघूया किती वेळ हे हिलिंग द्यायचंय. हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत त्या भागावरती आपल्याला हिलिंग द्यायचंय. ओके, हे आजचं टास्क असेल, ती एनर्जी आपल्याला फील करायची आहे. चलो, आता आपण पुढे बघणार आहे की ऑरा म्हणजे काय. कोणाला माहिती ऑरा म्हणजे काय, कोण सांगेल? फिजिकल हँड रेज करा किंवा मग झूमचा हँड रेज करायचंय किंवा अनम्यूट करून बोलू शकतात. येस, एनर्जी काय, पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी. आपल्या Yes. भोवतीची पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जीचा ओरा असतो.
ऑरा म्हणजे फक्त वलय आभामंडळ. ओके, वलय, हा. त्याच्यानंतर मग ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते आपण हा, हा, शिकणार हा, आहोत. ठीक आहे. हा. ऑरा त्याला मराठीमध्ये आभामंडळ किंवा वलय म्हणतात. आता बघा, वलय. आपल्या सर्वांच्या घरामध्ये देवी देवता संत महात्मे यांचे फोटो असतात ना. कधी तुम्ही निरीक्षण केलंय त्या फोटोंचं नीट? हो, हो. येस, त्या फोटोच्या पाठीमागे इथे पाठच्या भागामध्ये डोक्याच्या सभोवती वेगवेगळ्या कलरचे असं वलय असतं. ठीक आहे, ते आहे त्यांचं आभामंडळ म्हणजे वलय. आता पहिले तर ऑरा म्हणजे काय शिकून घ्या. ऑरा म्हणजे काय, तर आपल्या फिजिकल, आपण जिथे बसलोय आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर अदृश्य असं प्रकाशाचं एक वलय असतं, इनव्हिजिबल असतं. ठीक आहे, ते आपण साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही, पण विथ प्रॅक्टिसने आपल्याला ते जमून जातं. आता पूर्वीच्या काळी जे साधू संत महात्मे होते ते उघड्या डोळ्यांनी सुद्धा समोरच्या व्यक्तीचा ऑरा बघू शकत होते. का? त्यांची साधना तेवढी होती, मेडिटेशन असेल, त्यांचा जप तप सिद्धी तेवढ्या होत्या. ओके, सो आजपासून आपण सुद्धा ही प्रॅक्टिस करायची आहे आणि विथ प्रॅक्टिस आपल्याला आपल्याला सुद्धा समोरच्या व्यक्तीचा ऑरा दिसायला लागतो. आता ऑरा हा प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंना ऑरा असतो, समजून घ्या. अगदी तुमच्या घरामध्ये प्लांट्स असतील, फ्लावर्स, झाडं, पानं, फुलं, सगळ्या गोष्टींना ऑरा असतो. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, लिटरली त्यांच्या खेळण्यांना, टॉईजचा सुद्धा ऑरा असतो. तुमच्या घरामध्ये पाळीव प्राणी असतील त्यांनाही ऑरा असतो. घरातल्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींना ऑरा असतो. ठीक आहे. आता बघा, ऑरा म्हणजे काय, तर आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर, पहिले तर आपल्या बॉडीमधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन, अगदी सोप्यात सोपं, तुमच्या बॉडीमधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन, लहरी. ठीक आहे, मग आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर अदृश्य असं प्रकाशाचं वलय असतं, इनव्हिजिबल प्रकाशाचं वलय असतं, त्याला ऑरा, इंग्लिशमध्ये ऑरा म्हणतात, मराठीमध्ये आभामंडळ किंवा वलय असं म्हणतात. ठीक आहे. तर आता बघा, हा हा सगळ्या गोष्टींना ऑरा असतो. मग आता बघा, एक एक्झाम्पल देते की आपण डेली बेसिसवर आपण आपलं शरीर शुद्ध करतो, हो की नाही. महागडे ब्रँडेड बॉडी वॉश असतात, फेस वॉश लावतो. ठीक आहे, रोज आपण छानपैकी आंघोळ करतो. मग तरी कोणी विचार केलाय का आपण सतत आजारी का पडतो? कोण सांगेल? यस, अनम्यूट करून बोलायचंय. पण निगेटिव्ह सतत विचार करत असतो म्हणून आपला ओरा निगेटिव्ह होतो. येस, निगेटिव्ह विचार करतो. काय माहितीये का, आपल्याला लहानपणापासून शिकवलंय, आपलं शरीर स्वच्छ करायचं शिकवलंय, पण आपला ऑरा सुद्धा क्लीन करण्याची गरज असते, त्याचं सुद्धा शुद्धीकरण करण्याची गरज असते, ते स्वच्छ करण्याची गरज आहे. हे कोणी शिकवलेलंच नाहीये, आपल्याला ते माहितीच नाहीये. ओके, आणि जसं आपलं शरीर स्वच्छ करणं महत्वाचं आहे, तसंच ऑरा सुद्धा शुद्ध करणं, त्याचं क्लिन्झिंग करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर त्याचे जसे चांगले परिणाम असतात तसेच वाईट परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. जर ऑरा तुम्ही क्लीन केला नाही, आपलं शरीर आपण साफ नाही केलं तर आजारी पडतो की नाही? येस और नो? येस. त्याच पद्धतीने तुमचा ऑरा सुद्धा तुम्ही डेली बेसिसवरती तो क्लीन नाही केला, ऑरामधून निगेटिव्ह एनर्जी काढून नाही टाकली, तर वेगवेगळे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर ते कुठल्या कुठल्या माध्यमातून ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ठीक आहे. आता बघा, म्हणूनच आपला जसं आंघोळ करतो ना, तसंच डेली आपल्याला 10 मिनिटं काढायचे, 5 ते 10 मिनिट, जास्त वेळ लागणार नाहीये आपला ऑरा क्लीन करण्यासाठी. 24 तासामध्ये तेवढे आपण स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीये का? आणि हे किती महत्वाचं आहे हे हळूहळू तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या सेशन मधून समजून येईल. ठीक आहे. बघा, हा या जगामध्ये 2 प्रकारच्या एनर्जीज असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्याच पद्धतीनं 2 प्रकारची माणसं असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. बरेच वेळेला तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल बघा, की काही व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं, खूप एनर्जेटिक वाटतं, पॉझिटिव्ह फील होतं. येस और नो? त्या व्यक्तींची येस, येस, कंपनी हवी येस. हवीशी वाटते, आणि आपल्याला खूप वेळ त्यांच्याशी बोलत बसावं असं वाटतं, हो की नाही? पण या उलट तुम्ही, हे कशामुळे होतं? त्यांचा ओरा म्हणजे पॉझिटिव्ह असल्यामुळे येस. त्यांच्याशी आपल्याला बोलावं असं वाटतं, त्यांचा ओरा पॉझिटिव्ह असतो. येस मॅम, नाव काय तुमचं? रेडमी नोट. प्रीती पोतनीस. येस प्रीती मॅम, व्हेरी गुड, करेक्ट अगदी. तर काय, त्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो. ओके, त्यामुळे आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह व्हाइब्स त्यांच्याकडून येतात. या उलट तुम्ही पाहिलं असेल की काही व्यक्ती आपल्या समोर जरी आल्या लिटरली, तरी आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, ही देवा, ही कधी व्यक्ती इथून जाते. आपण त्यांच्या जाण्याची वाट बघतो. का बरं? ते आपण निगेटिव्ह असतं. 5 मिनिट पण सहन करू शकत नाही, कारण त्यांचा ऑरा निगेटिव्ह असतो. आणखी एक छोटं एक्झाम्पल देते. सपोज तुम्ही मार्केटमध्ये गेला आहात बघा, आणि लिटरली एखादी व्यक्ती काही सेकंडसाठी शेजारून पास झाली किंवा 2 मिनिटं तुमच्या शेजारी उभी असेल, तरी कुठली तरी गोष्ट आपल्याला खटकते बघा, अस्वस्थ वाटतं आपल्याला, अनइझी वाटतं. का येस. बरं? तुम्ही तर ओळखत पण नाहीये त्या व्यक्तीला, हो की नाही?
तुम्हाला माहित पण नाहीये त्या व्यक्तीमध्ये कुठले गुण आहेत, कुठले दोष आहेत त्याच्यामध्ये, हेही माहित नाही. नाव गाव पत्ता काही माहित नाहीये. पण जस्ट ती व्यक्ती 2 मिनिट तुमच्या शेजारी उभी आहे तरीही आपल्याला अनइझी फील व्हायला लागतं. काहीतरी खटकतं आपल्याला, काहीतरी चुकीचं इथे. ओके, किंवा शेजारून पास झाले. हे कशामुळे होतं? तर त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स आणि आपले व्हायब्रेशन्स कुठेतरी मॅच होत नाहीत, ते क्लॅश होतात. ओके, आणि अशी जर निगेटिव्ह ऑरा असणारी, निगेटिव्ह एनर्जी असणारी व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, तुमच्या संपर्कात मध्ये आली आणि त्या व्यक्तीचं निगेटिव्हिटी हायर लेवलची असेल, तुमची इकडे साधना नाहीये, तुम्ही स्वतःला प्रोटेक्शन देत नाही आहात, तुमचा ऑरा स्ट्रॉंग नाहीये, तो वीक आहे, आणि अशामध्ये एखादी निगेटिव्ह व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर काय होतं? तिची हायर लेवलची निगेटिव्हिटी कुठेतरी तुमच्यावरती भारी पडते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं की त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी, नीट लक्ष देऊन ऐकायचं, त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी तुमच्या ज्या ज्या चक्रामध्ये प्रवेश करते ना, त्या चक्रासंबंधी तुम्हाला एखादा आजार निर्माण होतो. खूप महत्वाचं आहे. म्हणून मी नेहमी सांगते की निगेटिव्ह लोकांपासून 4 हात लांब राहायचे. आपला ऑरा, आपली एनर्जी आपल्याला प्रोटेक्ट करायची, सांभाळून ठेवायची. ठीक आहे. हे कशामुळे होतं? बघा की आपलं इनर सर्कल कसं आहे ते बघायचंय. तुम्ही कुठल्या व्यक्तींच्या संगतीत आहात, कुठल्या व्यक्तींच्या मध्ये वावरता. फक्त आपल्या इनर सर्कलमध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करणारी लोकच हवी आहेत आपल्याला. आता तुम्ही म्हणाल, मॅडम असं कसं? माझी जवळची मैत्रीण आहे, माझा जवळचा मित्र आहे, खूप वर्षांपासूनची मैत्री, असं आम्ही डिटॅच नाही होऊ शकत लगेच. नाही होऊ शकत तर काय होईल माहितीये का? हळूहळू ज्या व्यक्तीच्या संगतीत तुम्ही राहता, आपण म्हणतोय मराठीमध्ये म्हणे संगतीचा परिणाम होतो. ओके, ज्या व्यक्तीच्या संगतीमध्ये तुम्ही राहताय तर त्या व्यक्तीचा ऑरा, त्याचे 7 चक्र, त्याचे थॉट प्रोसेस, त्याचं एनर्जी व्हायब्रेशन हे तुमच्याशी कुठेतरी कनेक्ट झालेलं असतं. आणि सतत जर 24 तास तुम्ही निगेटिव्ह व्यक्तींच्या संगतीमध्ये राहत असाल तर त्यांची एनर्जी हळूहळू तुम्ही अट्रॅक्ट करताय, आणि हळूहळू बघा, लक्ष द्या, हळूहळू त्यांच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम असतील ना, ते तुम्ही सुद्धा अट्रॅक्ट करणार आहे फ्युचरमध्ये, आणि हे 100% होतच. ठीक आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम असतील तर तुमच्याही आयुष्यात येणार आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप इश्यूज असतील तर तुमच्याही आयुष्यामध्ये येतील, तुम्हालाही ते फेस करावे लागतील. त्यांच्या आयुष्यातील हेल्थ प्रॉब्लेम असतील तर आज ना उद्या तुम्हालाही 100% आजार निर्माण होणार आहे. कारण का? ज्या व्यक्तींच्या संगतीत राहताय ना, त्यांचा ऑरा, त्यांचे व्हायब्रेशन्स, त्यांची एनर्जी, त्यांचे 7 चक्र आपल्यासोबत कनेक्ट झालेले असतात. ठीक आहे. म्हणूनच आपल्याला कितीही जवळचं मित्र, मैत्रिणी किंवा रिलेटिव्ह असू दे, 4 हात लांब ठेवायचे. आपला ऑरा प्रोटेक्ट करणं आपली जबाबदारी आहे. आणि एवढंच नाहीये बरं का, की त्यांचे प्रॉब्लेम आपल्याकडे येतात. अगदी शारीरिक, मानसिक लेवलला, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक लेवलला सुद्धा याचे दुष्परिणाम बघायला मिळतात. जर तुम्ही खूप आध्यात्मिक असाल आणि अशी एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली, तुमची प्रॅक्टिस नाहीये, अध्यात्म तर करताय पण तुम्ही स्वतःला प्रोटेक्शन देत नाहीये, तेवढी प्रॅक्टिस नाहीये, तुमचा ऑरा कुठेतरी डाऊन झालाय, मग काय होतं माहितीये? त्याची निगेटिव्हिटी आपल्यावर हावी होते. तुम्ही हळूहळू अध्यात्मापासून कुठेतरी दूर जाऊ लागता, डिप्रेशन मध्ये येता. ओके, मेंटली डिस्टर्ब होता, लोकांपासून डिस्कनेक्ट होता, लोकांपासून हळूहळू तुम्ही कनेक्शन तुमचं तुटत जातं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ठीक आहे. तर बघा हा, की म्हणूनच अशा निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला 4 हात लांब राहायचंय. आता कसं ओळखायचं की ऑरा समोरच्या व्यक्तीचा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? कसं ओळखायचं? सगळ्यात महत्वाचं की ऑरा हा आपला दिवसभर बदलत असतो बघा. ठीक आहे, तुम्हाला एक इमेज दाखवते, मी स्क्रीन शेअर करते. ओके, इमेज दिसते सर्वांना? थोडी झूम करते मी. ओके, आता बघा हा, इथे 2 व्यक्तींचा इथे ऑरा आपल्याला दिलेला आहे विथ कलर्स. हे बघा, ही जी पहिली इमेज आहे, हा एका वीक व्यक्तीचा ऑरा आहे. ज्या व्यक्ती सतत रडगाणं गात असतात, सतत कंप्लेंट करत असतात, सतत चिंता, काळजी, दुःख, ताणतणाव याच्यामध्ये वावरतात ना, अशा व्यक्तींचा ऑरा वीक झालेला असतो आणि त्यांचा ऑराचा कलर हा ब्लॅक आणि डार्क ग्रे कलर मध्ये दिसतो. ठीक आहे. अशा व्यक्ती आणखीन निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतात लाईफमध्ये. हा एका वीक व्यक्तीचा ऑरा आहे. ओके, आता इथे बघा, हा जो कलरफुल ब्राईट शेड मध्ये छान छान कलर्स मध्ये आपल्याला ऑरा दिसतोय, हा एका स्ट्रॉंग व्यक्तीचा ऑरा आहे.
ओके, अशा व्यक्ती पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करतात, म्हणजे त्यांच्या आयुष्यात सुख संपत्ती ऐश्वर सगळं काही त्यांना मिळतं. ठीक आहे, ते अट्रॅक्ट करतात का? कारण त्यांचा ऑरा सुद्धा खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे. ते पॉझिटिव्ह विचार करतात सतत, त्यांचा ऑरा स्ट्रॉंग झालेला आहे, एनर्जी त्यांची ते हायर लेवलला काम करत असतात. ठीक आहे, आता बघा हा, एक सेकंड. आता इथे बसलेल्या प्रत्येकाचा ऑरा हा वेगवेगळ्या कलरचा आहे. ठीक आहे, माझा ऑराचा कलर वेगळा आहे, तुमच्या सगळ्यांचा ऑराचा कलर वेगळा आहे. ठीक आहे, त्यातही आणखी महत्वाचं, दिवसभर माझा ऑरा एकाच कलरचा राहणार नाहीये. कशामुळे कोण सांगेल? जस्ट आपले आपण विचार सतत आपले विचार सतत बदलत असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आपण एका येस, विचारातच राहत नाही ना, त्याच्यामुळे आपला ऑरा पण चेंज होत असतो. येस, व्हेरी गुड मॅम. काय होतं, सकाळी सपोज मी खूप छान मूडमध्ये, फ्रेश मूडमध्ये, तर माझा ऑरा कसा असणार आहे? ऑरा कसा असेल माझा? पॉझिटिव्ह स्ट्रॉंग असतो. असेल, अर्थातच पॉझिटिव्ह असेल, ऑरा स्ट्रॉंग असेल. देन काही वेळाने असं झालं की एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडलीये आणि मी उदास आहे एकदम, ठीक आहे, दुःखी झालेली आहे, तर माझा ऑरा कसा होईल? निगेटिव्ह. निगेटिव्ह होईल. ऑरा माझा वीक होईल का? कारण जेव्हा मी खुश आहे, आनंदी आहे, हॅपी आहे, तेव्हा मी कसे व्हायब्रेशन सोडते युनिव्हर्समध्ये? छान हॅपी व्हायब्रेशन्स बाहेर पडतायत, छान एनर्जी सोडतीये मी. ठीक आहे, तर त्यामुळे माझा ऑरा सुद्धा छान आहे, पॉझिटिव्ह आहे. पण जेव्हा मी दुःखात आहे, समजा आजारी आहे, वीक झालीये, फिजिकली वीक आहे, आजारी आहे, दुःखी आहे, ताणतणावामध्ये, टेन्शन, डिप्रेशनमध्ये, ठीक आहे, उदास आहे, त्यावेळेला आपोआपच आपल्या बॉडीमधून निगेटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीच्या बाहेर पडत असते आणि ती निगेटिव्ह एनर्जी युनिव्हर्समध्ये आपण सोडत असतो. पण निगेटिव्ह एनर्जी आहे, अर्थातच आपला ऑरा कसा होतो? निगेटिव्ह होतो, ऑरा वीक होतो. ठीक आहे, मग अशा पद्धतीने दिवसभरात ना तुमचा ऑरा काय डिपेंड करतो? ऑरा डिपेंड्स ऑन युअर फिजिकल, मेंटल अँड इमोशनल हेल्थ. ऑरा तुमचे फिजिकल, मेंटल आणि इमोशनल कंडिशनला दाखवत असतो. मग दिवसभरामध्ये तुमचा ऑरा खूप वेळा बदलत राहतो. ठीक आहे, म्हणूनच आपला ऑरा स्ट्रॉंग ठेवणं, ऑराचं क्लिन्झिंग करणं वेळोवेळी ते खूप गरजेचं आहे. ऑरा प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, दॅट्स वाय निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला 4 हात लांब राहायचंय, आपल्या ऑराच्या प्रोटेक्शनसाठी, आपल्या हेल्थसाठी. ठीक आहे, आता पुढे जाऊया बघा. एक सेकंड, आपण आता काही टास्क करणार आहोत, त्याच्या आधी एक छोटस एक्झाम्पल देते. बघा हा, की आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील, आजी आजोबा वगैरे, आपण काय करतो आजारी पडल्यानंतर? लहान मुलं घेऊयात, आजारी पडल्यानंतर तुम्ही काय करता? आजारी पडल्यावरती आपण नजर काढतो, दृष्ट काढतो, मिठाने वगैरे. येस, मिठाने येस. ओके, कशाने नजर काढतो? मीठ, मीठ, मोहरी. मोहित मोहरी. ओके, आणि त्याचे रिझल्ट कसे असतात? त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह येतात, मुलाला बरं वाटायला लागतं. येस, बघा हा, मीठ, मोहरी, मिरच्या जे काही आहे त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी खेचून घेण्याची पॉवर असते. ओके, मग जेव्हा तुम्ही लहान मुलांची नजर काढता तेव्हा निगेटिव्ह डिरेक्टली तुम्ही काय करत असता माहितीये? त्या लहान मुलांचा ऑरा क्लीन करत असता, त्यांच्या 7 चक्र, ऑरा, त्यांच्या बॉडीमधून नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकत असता आणि त्याच्यामुळे इन्स्टंट रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. हो की नाही? लगेच मूल थोड्या वेळापूर्वी फार किरकिर करत असेल, रडत असेल, तर अचानक खूप छान ते हसायला लागतं, खेळायला लागतं. हो की नाही? मग डिरेक्टली तुम्ही काय करताय, तर त्या मुलाचा ऑरा तुम्ही क्लीन करत असतात, त्याचं शुद्धीकरण करत असतात. ठीक आहे, तर बघा हा, आपला ऑरा क्लीन करण्यासाठी आपल्याला डेली 10 मिनिट तरी वेळ काढायचा आहे. सेशनच्या शेवटी आपण एक प्रॅक्टिकल घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्या ऑरा, 7 चक्र आणि बॉडीमधून नकारात्मक ऊर्जा कशा पद्धतीनं काढून टाकायच्या ते एक आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. आता आपण छोटस एक टास्क करूया. ठीक आहे, नोटपॅड आहे सगळ्यांकडे? नोटपॅड आणि पेन. आता काय करायचंय बघा, पेजच्या मध्यभागी एक मोठासा डॉट काढायचा आपल्याला. ठीक आहे, पेजच्या मध्यभागी एक मोठासा डॉट काढायचा, जाडसर असा. सर्वांनी काढायचा आणि व्हिडिओ ऑन ठेवायचा. आणि नोटबुक दाखवायच्या स्क्रीनवरती. ओके, याचं काय करायचं मी सांगते. ठीक आहे, असा जाडसर मोठासा डॉट काढायचा आपल्याला. ठीक आहे,
येस. आता काय करायचंय की या डॉटची जी कडा आहे, बाहेरची बाजू आहे ना, आउटर लाईन जी बाहेरची कडा आहे त्या सर्कलची, त्याच्यावरती फोकस करायचंय. 1 मिनिट 2 मिनिट आपल्याला निरीक्षण करायचंय. एक टक त्या सर्कलकडे बघायचं सर्वांनी. योगिता मॅम, माईक ऑन होत नाहीये. मॅडम माईक वरती क्लिक करा. 1 सेकंड मी बघते. ओके, परमिशन सगळ्यांना दिलेली आहे. अनम्यूट करून बोलायचंय. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येणार आहेत. फोकस ठेवायचंय तिकडे, कॉन्सन्ट्रेट करायचंय. अनम्यूट करून सांगायचंय काय तुम्हाला दिसतंय, किंवा चॅटमध्ये तुम्ही बोलू शकता. व्हाईट सर्कल दिसतंय. येस, वर्षा मॅम ना, व्हाईट सर्कल दिसतंय. हो ओके, हो, फिरताना दिसतं. अच्छा, व्हेरी गुड. येस, योगिता मॅम, व्हाईट असा ऑरा दिसतोय. ओके, प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतील, वेगवेगळे कलर्स. येस, ग्रीनिश कलरचा दिसतो मॅडम. कोण आहे? ममता. ममता मॅडम. ग्रे व्हाईट कलर की ग्रीनिश? मॅम ग्रीन ग्रीनिश. ग्रीनिश कलरचा. ओके ओके, ग्रीनिश. असा डिसेंबर कलर नसतो का तसा. येस येस, खूप छान. व्हाईट कलरचा सर्कल दिसतं, पण तो फिरतोय असा. ओके, असं नेक्स्ट. व्हाईट व्हाईट आणि थोडस जवळ जवळ असं येताना असं जाणवलं, असं म्हणजे. खूप हा, छान, व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट कोण आहे? पटापट, आपल्याला पुढचं टास्क पण करायचं आणखी एक. ओके, रेखा मॅम, व्हाईट कलर दिसतं. येस, मंजिरी मॅम. अवतीभोवती गोल व्हाईट कलरचं सर्कल फिरल्यासारखं वाटतं. ओके, छान. तर बघा, हे जे सर्वांना कलर दिसतात आहे, किंवा त्याचं वलय दिसतंय, थोडस ब्लर असं प्रकाशाचं वलय दिसत असेल. ठीक आहे, बरोबर. ब्लर, धूसर असं प्रकाशाचं वलय दिसतंय, किंवा शॅडो दिसत असेल, वेगवेगळे कलर दिसतात. हे काय आहे? हा त्या डॉटचा ऑरा आहे. ठीक आहे, आता तुम्ही फर्स्ट टाइम करत आहात. हळूहळू प्रॅक्टिसनी आपोआपच आपल्याला वेगवेगळे कलर्स तिथं दिसायला लागतात. ठीक आहे, मग ही प्रॅक्टिस डेली आपल्याला 5 ते 10 मिनिट करायची. आता टास्क तुमचा आजचं असणार आहे की सेशन झाल्यानंतर स्वतःचा ऑरा सुद्धा आपण बघायचा आहे. फॅमिली मेंबर्स असतील, तुमच्या घरामध्ये पेट असतील, किंवा प्लांट्स असतील, टॉयज असतील लहान मुलांचे, सगळ्याचा ऑरा आपल्याला चेक करायचा, आणि ही प्रॅक्टिस दररोज करायची. ठीक आहे, लिटरली तुम्ही फोटोचा सुद्धा, एखाद्या व्यक्तीचा फोटो असेल त्याचा सुद्धा ऑरा तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, आता आणखी एक टास्क करणार आहोत. ओके, आपला हात समोर घ्यायचा आहे असा. ओके, पाठीमागे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड हवंय, सरफेसला व्हाईट कलर हवाय आपल्या.
आता इथे माझ्या इथे पाठीमागे व्हाईट कलरची वॉल आहे, मग तुम्ही नोटबुक वरती सुद्धा हात अशा पद्धतीने घेऊ शकता. आपल्या समोर हात घ्यायचाय. ठीक आहे, ओके. आता काय करायचंय, बोटांमध्ये थोडा गॅप हवाय, टच नाही करायचं एकमेकांना. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, या बोटांची जी आउटर लाईन आहे त्या आउटर लाईनकडे आपल्याला फोकस करायचंय. या बोटांच्या टिप्स वरती आपल्याला बघायचंय. याच्यावरती फोकस करा, बोटांच्या टिप्सवर आणि या आउटर लाईन वरती. ठीक आहे. 1 ते 2 मिनिट कॉन्सन्ट्रेट करायचंय, फोकस करायचंय आणि बघायचंय तुम्हाला काय दिसतंय नक्की. फुल फोकस असायला हवाय. ठीक आहे. नाही रेडमी नोट, सॉरी मॅम, तुमचं नाव काय? आपल्याला आपल्या हाताचा ऑरा बघायचाय, समोर असायला हवाय हात. फक्त मी म्हटलं एखादं व्हाईट कलरचं बॅकग्राऊंडला घ्या, काहीतरी नोटबुक असेल किंवा वॉल असेल. येस येस, व्हेरी गुड, करेक्ट. अशा पद्धतीने. ठीक आहे, गुड. फोकस करायचंय. येस दीक्षा मॅम, बोला, अनम्यूट करून बोला. लाईट ब्लू. लाईट दिसते. ओके ओके, येस. नेक्स्ट. येलो कलरची लाईट दिसते साईडला. अच्छा वर्षा मॅम, येलो कलर, खूपच छान. हम्म. ओके. योगिता White मॅडम, व्हाईट color. कलरची लाईन दिसते. येस. व्हाईट आणि कलर. व्हाईट ममता. कलर, ममता मॅम. ओके, छान. ओके. नितीन चव्हाण सर म्हणतात व्हाईट लाईन दिसते. छान. तर बघा, हा प्रत्येकाला एक्सपिरियन्स वेगवेगळे येतील. काहींना लिटरली हातामध्ये व्हायब्रेशन पण जाणवतात. ठीक आहे. तर प्रत्येकाला वेगवेगळे कलर्स दिसतात. हा आहे आपल्या हाताचा ऑरा आहे. ठीक आहे. असंच आपलं सेशन झाल्यानंतर हे टास्क रोज करायचंय कंपल्सरी. पुढचे 7 दिवस हे टेक्निक करा, करून बघा, तुम्हाला हळूहळू वेगवेगळे. यस, ग्रे कलर पण दिसतोय का? कोण आहे? व्हायब्रेशन जाणवले. ओके ओके. आता बघा, हा हे टास्क करायचे डेली बेसिसवरती आणि हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला हे जमायला लागेल. आपण आधी स्वतःचा ऑरा बघायचा आहे. तुम्ही मिररमध्ये सुद्धा स्वतःचा ऑरा बघू शकता. तुम्ही इतर व्यक्तींचे फोटोज असतील त्या फोटोज वरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही त्यांचा ऑरा चेक करू शकता. घरातील मुलं, लहान मुलं असतील, पाळीव प्राणी असतील, प्लांट्सचा पण ऑरा चेक करू शकता, अगदी खेळण्यांचा सुद्धा. ठीक आहे. घरामध्ये ज्या निर्जीव वस्तू आहेत आपल्या, नॉन लिव्हिंग थिंग्स, त्याचा सुद्धा ऑरा आपल्याला दिसतो. फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायला हवी आहे. ठीक आहे. आणि मगाशी जसं म्हटलं की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये, इनर सर्कलमध्ये फक्त पॉवरफुल लोक, सकारात्मक विचार असणारी व्यक्तीच तुम्ही ठेवायच्यात. का? कारण काही मी म्हटलं, एक एक्झाम्पल दिलेलं की काही व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला छान वाटतं, कारण त्यांचा ऑरा खूप स्ट्रॉंग असतो. मग जसं मी म्हटलं, निगेटिव्ह व्यक्तींपासून लांब राहा, कारण त्यांचे 7 चक्रा, एनर्जी, व्हायब्रेशन आपल्याशी मॅच होतात, कनेक्ट होतात, म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट कराल. त्याच पद्धतीने तुमचं सर्कल, इनर सर्कल जे आहे त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह सक्सेसफुल लोक असतील, ठीक आहे, पॉझिटिव्ह लोक असतील,
पॉझिटिव्ह विचारसरणीवाली असतील तर काय होतं, त्यांचे 7 चक्रा एनर्जी, त्यांचे व्हायब्रेशन आपल्याशी कनेक्ट होतात. मग त्यांच्या आयुष्यात खूप विपुलता असेल, संपन्नता असेल, लक्झरियस लाईफ जगत असतील, तर हळूहळू ते सुद्धा आपण अट्रॅक्ट करू लागतो. तशा संधी, अपॉर्च्युनिटीज आपल्या लाईफमध्ये येतात. आपलं आयुष्य सुद्धा तशाच पद्धतीने सुख संपन्न, येस ममता मॅडम, आपण समृद्ध आयुष्य पण जगू हा. लागतो. येस मॅडम आपण मित्र मैत्रिणी अट्रॅक्ट करू शकतो, ठरवू शकतो, पण आपण रिलेशन मध्ये आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह लोक नाही ठरवू शकत ना. फॅमिली मेंबर्स म्हणायचंय का तुम्हाला? हा हा ब्लड हा, तेच रिलेशन सांगायचं. फॅमिलीमध्ये. हा ओके, मग इथे काय करायचंय, आणखी एक सगळ्यात महत्वाचं, अशा व्यक्ती सगळीकडे असतात बघा. टॉक्सिक पर्सन असतात आपल्या लाईफमध्ये, रिलेटिव्ह मध्ये किंवा फॅमिलीमध्ये घ्या, ब्लड रिलेशन मध्ये किंवा आसपास शेजारी पाजारी वगैरे. मग हो. अशा व्यक्ती तुम्ही बघितल्या असतील की ना, कधीच खुश नसतात त्या व्यक्ती. नाही. त्यांचं एक लाईफ पॅटर्न बनून गेलेलं असतं. म्हणजे कितीही छान वातावरण असू दे, कितीही देवाणी त्यांना भरभरून देऊ दे, ते सतत कायम उदासच असतात. ओके, तर त्यांचं सिस्टीमच तसं बनून गेलेलं असतं. मग ज्या व्यक्ती त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटतो, आपलं रडगाणं गायला आनंद वाटतो, सगळं छान असेल ना, कुठेतरी जाऊन काहीतरी ते स्फोट करणारच. आणि मग त्याच्यातून दुःखी होणार स्वतः, मग सगळ्यांना ते सांगत बसणार माझ्या आयुष्यात असं झालं तसं झालं. त्यांचा आनंद त्याच्यामध्ये असतो. अशा व्यक्ती असतात, हायर लेवलची निगेटिव्हिटी यांच्यामध्ये असते. अशा व्यक्तींपासून तर लांबच राहायचं. मग ज्या व्यक्ती सतत रडगाणं गात असतात, नेहमी निगेटिव्ह विचार युनिव्हर्समध्ये सोडत असतात, इतरांना कॉल करून सांगणार, समोर भेटून येऊन सांगणार, तर अशा व्यक्तींपासून लांब राहायचं. ठीक आहे. लांब आणि राहायचं, काय पण रिलेटिव्ह असले तर मग कसं राहायचं? आपले फॅमिली मॅडम, मेंबर घरातले मेंबर्स असतील त्यांना एक तर समजावून सांगायचं, त्यांचा प्रॉब्लेम विचारायचं की बाबा तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यावर सोल्युशन आपण द्यायचे, सांगण्याचा प्रयत्न करायचा. रेकीचं हिलिंग आहे, बऱ्याच साऱ्या टेक्निक आहेत, आपण त्याच्यातून त्यांना बाहेर काढू शकतो. ठीक आहे. आणि नसेल ऐकत तर सोडून द्यायचा विषय, आपल्यावरती फोकस करायचा आहे. ठीक आहे. पहिलं त्या तर त्यांना निगेटिव्ह प्रयत्न गोष्टी करायचे सगळे की त्यांना व्यवस्थित समजावून सांगायचे या गोष्टी, की काय अफेक्ट होतोय तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीवरती, आपल्या पूर्ण फॅमिलीवरती. आणि समजतात, समजावून सांगितलं की समजतं. ठीक आहे. जेव्हा विषय आपल्या फॅमिलीवरती येतो ना, तेव्हा सगळेच समजतात. ठीक आहे. आणखी महत्वाचं, जसं मी म्हटलं आधी की कॉन्टॅक्ट तुम्ही ठेवू नका, लांब राहा. पण काही व्यक्ती म्हणतील आम्ही तर मॅडम फोनवरती सुद्धा अजिबात बोलायचं नाही. आता काही व्यक्ती म्हणतील की मॅडम आम्ही समोरून तर नाही बोलत आहे, आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण नाही गेलेलो, आम्ही फोनवरून बोलतोय. तरीही नाही. का माहितीये, फोनवरून बोलण्याने सुद्धा, नुसतं फोनवर बोलण्याने सुद्धा तुमचा ऑरा इकडे झटकन उतरतो. ती व्यक्ती त्याची निगेटिव्हिटी तुमच्याकडे पास करते. आपण कचरा कुंडी आहे का, डस्टबिन आहे का, ज्याने तरी येऊन त्याची निगेटिव्हिटी, त्याच्या लाईफमध्ये काही दुःखभऱ्या कहाणी असतील ते आपल्याला सांगायला डस्टबिन आहोत का आपण? आपली एनर्जी नेहमी हाय लेवलला असायला हवी आहे. सो अशा निगेटिव्ह गोष्टी ऐकायच्या पण नाही. मग काहीतरी कारण काढा, काही असेल निग्लेक्ट करायचंय. ठीक आहे. कारण समोरच ती व्यक्ती असायला पाहिजे असं नाहीये. ती व्यक्ती अगदी कुठेही अमेझॉनच्या जंगलात का असे ना, कुठेही अमेरिकेच्या बाहेर असेल, तिथून जरी कॉलवरती जरी बोललात ना, निगेटिव्ह तुम्ही ऐकलं, तरीही त्या एनर्जीज आपल्याशी अट्रॅक्ट होतात, अटॅच होतात, कनेक्ट होतात. त्यामुळे फोनवरून सुद्धा बोलायचं नाही. तुमचा चर्चा चांगल्या विषयांवरती असेल ना, पॉझिटिव्ह विषय अवश्य बोला. पण जर गॉसिपिंग तुमचं निगेटिव्ह विषयांवरती होत असेल, अजिबात बोलायचं नाही. तसे मित्रमैत्रिणी लांबच ठेवायचे. ठीक आहे. तर चला पुढे आपण जाऊयात. तर आता आपण एक प्रॅक्टिकल करणार आहोत. कोणी असं आहे का तुमच्या घरामध्ये, एखादा मेंबर आहे, आपण डेमो करून दाखवणार आहे? लहान आहे मुलं मॅडम. असतील तरी चालतील घरामध्ये. आणखी येस स्मिता मॅडम, तुम्ही आता फक्त बघा, ऑफिसमध्ये असाल तर जस्ट बघा, सेशन संपल्यानंतर तुम्ही करा. कोणाच्या घरी आणखी एक मेंबर आहे का? त्यांना मी स्क्रीनवर घेते. येस ममता मॅम आहे. ओके, येस, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचंय, बाकीच्यांनी फक्त बघून घ्या. सेशन संपल्यानंतर अशाच पद्धतीने आपण स्वतःचा आणि घरातील व्यक्तींचा ऑरा क्लीन करायचा. ठीक आहे. ममता मॅडम, काय करायचं आपल्याला ऑरा क्लीन करण्यासाठी? फर्स्ट ऑफ ऑल 2 बाउल हवेत. एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये खडा मीठ माहितीये, रॉक सॉल्ट, आपण ज्याला जाडं मीठ, मोठं मीठ म्हणतो. ओके. मसाला करताना आपण वर्षभराचा साठवणीचा मसाला करताना जे वापरतो ना, ते खडा मीठ. ठीक आहे. एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये ते सध्या नाही मॅडम मीठ माझ्याकडे. ते नसेल तर साधं मीठ साधं घ्या, काही हरकत नाहीये. आता आपण फक्त प्रॅक्टिस करतोय, दाखवतोय. ठीक आहे. येस स्मिता मॅडम, मोठं मॅम. तर काय करायचंय माहितीये का, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये 2 चमचा खडा मीठ टाकायचे, आणि दुसरा एक बाउल घ्या, त्याच्यामध्ये फक्त खडा मीठ घ्या. आता लगेच घ्यायचंय. ते नसेल तर नॉर्मल घ्या,
ओके. हा ठीक आहे. ममता मॅडमना स्क्रीनवरती घेतलेले सगळ्यांना दिसत आहेत का? ओके. अजून अनम्यूट करू? येस. आता मॅडम कॅमेरा असा सेट करा ना. उभं राहायचंय मॅम. उभं राहायचंय. ओके. समोरासमोर उभे राहा. तिला तुमच्या समोर तिचं नाव काय आहे? आस्था. आस्था. ओके. येस. समोरासमोर एकमेकींकडे तोंड करायचं. ठीक आहे. येस. आता फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं मॅडम? तुम्ही क्लिन्झिंग करणार आहात ना तिचं? हो. येस. आता पहिले तर रेकीला कॉल करायचा आहे. ठीक आहे. तसं- आणि तिचेही आभार मानायचे आहेत. आता आपण शिकलो. ठीक आहे. मी करतेय तुमच्यासोबत. बाकीच्यांनी बघून घ्यायचंय. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. दिव्यरेखी शेट्टीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी माझे माता पिता आणि गुरुजनांची आभारी आहे. मी युनिव्हर्सची आभारी आहे. मी युनिव्हर्सची आभारी आहे. मी आस्थाची सुद्धा आभारी आहे. मी आस्थाची सुद्धा आभारी आहे. ज्याचं आपण क्लिन्झिंग करतोय किंवा ज्याला हिलिंग देतोय त्याचाही सुरुवातीला आभार मानायचा. ठीक आहे. आता 3 वेळा म्हणायचं रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता व्हिज्युअलाइज करा की या ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्रार चक्रामधून संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमचं संपूर्ण शरीर या व्हाईट लाईटने भरून गेलेलं आहे. आणि ही एनर्जी, ही व्हाईट लाईट तुमच्या मूलाधार चक्रापासून वरती अनाहत चक्रामध्ये आली आहे. अनाहत चक्रामधून तुमच्या दोन्ही शोल्डर्समध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. शोल्डर्स मधून दोन्ही हातांमध्ये आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. येस. आता त्या एनर्जीचा एक आपल्याला बॉल क्रिएट करायचा आहे. एनर्जीचा ची बॉल तयार करायचा आहे हातामध्ये. व्हेरी गुड. आणि व्हिज्युअलाइज करायचं की तुमच्या हातामध्ये व्हाईट कलरचा एक बॉल आहे. दिव्य रेकी ऊर्जेचा व्हाईट कलरचा एनर्जीचा बॉल तुम्ही क्रिएट केलेला आहे. येस. आता हे प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. सहस्रार चक्रावरून हा बॉल संपूर्ण शरीरावरती सोडून द्या. व्हेरी गुड. आता काय करायचंय? दोन्ही हाताच्या मुठींमध्ये आपल्याला थोडं थोडं मीठ घ्यायचंय. ठीक आहे. आता पहिले तर बघून घ्या काय करायचंय. अगदी बरोबर. काय करायचंय आपल्याला? पुढून 3 वेळा, डाव्या बाजूनी 3 वेळा, उजव्या बाजूनी 3 वेळा आणि पाठच्या बाजूनी 3 वेळा असा आपल्याला तिचा ऑरा क्लीन करायचंय. पण काय करायचंय? प्रत्येक वेळी नवीन मीठ घ्यायचंय. आता विथ अफर्मेशन तिचा आपण निगेटिव्हिटी काढायची. कशा पद्धतीने बघून घ्या. पहिले तर डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला असे हात न्यायचे आणि अफर्मेशन काय द्यायचंय की आस्थाच्या फ्रंट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हातांच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे. आणि याच्यानंतर ते मिठाच्या पाण्यामध्ये हे आपल्याला टाकून द्यायचे मीठ. ओके. फेकून द्यायचंय. आणि काय म्हणायचंय? एक मिनिट मॅडम, मॅम, एक मिनिट. मिठाचं बाउलमध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं ना आधी? नाही एका नाही, त्या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ खडे मीठ टाका आणि एक बाउल अख्खा मिठाने भरलेला घ्यायचंय. अच्छा, मी ती त्याच्यातून आपल्याला मीठ घ्यायचंय. प्रत्येक वेळी नवीन मीठ घ्यायचंय. ठीक आहे. एक मिनिट. येस. आता अफर्मेशन काय द्यायचं की आस्थाच्या फ्रंट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली. ते मीठ पाण्यामध्ये फेकून द्यायचंय. असं 3 वेळा करायचं. 3 वेळा मीठ पाण्यामध्ये फेकून द्यायचंय. येस. काय मॅडम विसरली? आस्थाच्या, मी अफर्मेशन देते, तुम्ही करा. आस्थाच्या फ्रंट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, डोक्यापासून पायापर्यंत हात खाली खाली आणायचे हळूहळू. आस्थाच्या अगदी हळू
फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालीये आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालीये. एकदाच करायचंय मॅडम आणि मीठ टाकून द्यायचंय, पुन्हा नवीन मीठ घ्यायचंय. तिन्ही वेळेला नवीन मीठ घ्यायचंय. पुन्हा एकदा आस्थाच्या फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये वरतून पायापर्यंत न्यायचे. जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. मिठाच्या पाण्यात फेकून द्यायचे ते. आणखी एकदा आस्थाच्या फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. मीठ टाकून द्यायचे पाण्यामध्ये. आता पुन्हा नवीन मीठ घ्यायचंय. आता तिच्या डाव्या बाजूनी 3 वेळा सेम प्रोसिजर करायची आपल्याला. ही आस्थाच्या लेफ्ट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती या माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. छान. आणखी एकदा आस्थाच्या लेफ्ट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आस्थाच्या लेफ्ट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हातांच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. 3 वेळा झाले. आता उजव्या बाजूनी आस्थाच्या उजव्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी, ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठींमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आस्थाच्या उजव्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली आहे. आणखी एकदा आस्थाच्या उजव्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. ठीक आहे. आता तिला पाठमोरी करायची आहे आणि पाठच्या बाजूनी डोक्यापासून पायापर्यंत सेम प्रोसिजर. आस्थाच्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. येस. आणखी 2 वेळा. आस्थाच्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणखी एकदा आस्थाच्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हातांच्या मुठींमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. छान. आता काय करायचं, हे पाणी एकतर टॉयलेटमध्ये फेकून द्या किंवा घराच्या बाहेर फेकून द्या. ते घरामध्ये ठेवायचं नाही आपल्याला, लगेच फेकून द्यायचंय. ओके. अशा पद्धतीने आपण आपला ऑरा क्लीन करायचा आहे. 1 सेकंड. हा, कुठे टाकायचं? ते ठेवून द्या मॅडम. पाणी फेकून द्यायचंय फक्त. ठीक आहे. मीठ ठेवून दिलं तरी चालेल. आता बघा हा, आता तिचा आपण समोरच्या व्यक्तीचा बॅक साईडने आपण ऑरा क्लीन करू शकतो. आपण आपला स्वतःचा कसा क्लीन करणार? आपला हात पोचतोय का? ठीक आहे. तर आणखी एक महत्वाचं गोष्ट आहे, रेकीमध्ये कुठलीही गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी घटना, एखादी वस्तू तुम्ही दोन्ही हातांमध्ये घोषित करू शकता. ठीक आहे. तर बघा हा, मग काय करायचंय, आपल्या पाठचा ऑरा, पाठीमागची बॉडी आपल्याला आपल्या हातांमध्ये घोषित करायचंय. मग हात असे कप शेप मध्ये करायचे आणि तिथे अफर्मेशन द्यायचे. काय बोलायचंय की मी माझी बॅक बॉडी, माझी फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. एवढंच बोलायचंय. कप शेप मध्ये हात करायचे आणि तिथे अफर्मेशन द्यायचंय, घोषित करायचंय की मी माझी बॅक बॉडी, माझी फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. ठीक आहे.
एकदा तुम्ही एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती तिथं घोषित केली म्हणजे ती व्यक्ती तुमच्या दोन्ही हातांमध्ये येते. ठीक आहे. आता इथे आपल्याला हातांमध्ये मीठ नाही घ्यायचंय. आता इथे आपल्याला फक्त अफर्मेशन काय द्यायचंय, माझ्याकडे नीट बघायचंय की माझ्या बॅक बॉडीमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हातांच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली आहे. मिठाच्या पाण्यात ते झटकून टाकायचे आपल्याला. ठीक आहे. अगेन सेकंड टाइम, माझ्या बॅक साईडच्या औरा क्षेत्रामध्ये, माझ्या बॅक बॉडीमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झाली आहे. माझ्या बॅक साईडच्या औरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली. ठीक आहे. इथे आपण औरा क्लीन केला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं मी म्हटलं की रेकीला कॉल केल्यानंतर प्रोटेक्शन शील्ड कंपल्सरी आहे, विसरायचं नाहीये. प्रोटेक्शन शील्ड काय आपण परवा बघितलं होतं, आत्ताही शिकलोय. एनर्जीचा जो बॉल तुम्ही क्रिएट करता हातामध्ये तो नंतर आपण सहस्त्रार चक्रावरून सोडून द्यायचा आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं संरक्षण कवच म्हणजेच रेकीचं प्रोटेक्शन शील्ड. तर कोणालाही, स्वतःलाही हिलिंग देताना, दुसऱ्यांना सुद्धा हिलिंग देताना आपल्याला रेकीला कॉल करायचं आहे, प्रोटेक्शन शील्ड घेणं गरजेचं आहे. विदाउट प्रोटेक्शन शील्ड कोणीही घराच्या बाहेर पडायचं नाहीये. ठीक आहे. देन प्रोटेक्शन शील्ड घेणं जसं कंपल्सरी आहे तसंच हिलिंग देऊन झाल्यानंतर कॉर्ड कटिंग करणं सुद्धा कंपल्सरी आहे. कॉर्ड कटिंग म्हणजे काय की अगदी स्वतःलाही तुम्ही स्वतःचाही ऑरा क्लीन करा किंवा स्वतःलाही हिलिंग दिलं तरीही कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. कॉर्ड कटिंग कसं करायचंय बघा. क्रॉसमध्ये हात घ्यायचा, येस, हार्ट समोर, आणि काय म्हणायचंय, अशा पद्धतीने सर्कलमध्ये फिरवायचं 3 वेळा आणि एकच अफर्मेशन द्यायचंय की मी सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, शक्ती, बाधांपासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. आपल्या नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट कट कट. ठीक आहे. जसं चॉपिंग करतो ना, नाभीजवळ कट कट कट, अशा पद्धतीनं. हे झालं कॉर्ड कटिंग. कॉल कटिंग नाही. बरेच लोकांचा गैरसमज होतो, मॅडम रेकीला कॉल करणं आणि कॉल कटिंग नाही, CORD, कॉर्ड कटिंग करणं, आपलं कनेक्शन तिथून तोडणं. ठीक आहे. बघा हा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही हिलिंग देताय किंवा कुठलंही टेलिपॅथी देत असाल, डिस्टन्स हिलिंग असेल किंवा कुठलीही टेक्निक त्याला वापरताय, ऑरा जरी क्लीन करताय, त्याचा काय होतं, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी कनेक्ट होताय, हिलिंग देत असाल, त्या व्यक्तीचे 7 चक्र, त्याची एनर्जी, त्याचे व्हायब्रेशन्स, त्याचा ऑरा आपल्या ऑराशी कनेक्ट होतो. मग हिलिंग देऊन झाल्यानंतर हे कनेक्शन आपल्याला तोडणं गरजेचं असतं. नाहीतर काय होतं, सपोज एखाद्या व्यक्तीचं फार डोकं दुखतंय, तुम्ही त्या व्यक्तीला हिलिंग दिलंय आणि तुम्ही कॉर्ड कटिंग करायचं विसरलात, काही वेळानंतर काय होईल, त्याचा प्रॉब्लेम तुमच्याकडे येईल, तुमचं सुद्धा डोकं दुखायला लागेल. आपले 7 चक्र, ऑरा, बॉडी, एनर्जी, व्हायब्रेशन सगळे मॅच होतात, कनेक्ट होतात एकमेकांशी. म्हणून हिलिंग देऊन झाल्यानंतर तिथे कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. कॉर्ड कटिंग कसं करायचं समजलं सर्वांना? आणखी एकदा बघून घ्या. सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे. नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट कट कट. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न की आता सगळेजण म्हणतील, काही जण, की मॅडम नाभीजवळच का, इथे हार्ट जवळ का नाही कट करू शकत, डोक्यावर का नाही कट करू शकत? तर बघा हा, आपली उत्पत्ती कुठून होते? नाभीमधून होते. ठीक आहे. आपली उत्पत्ती नाभीमधून होते. मग बघा हा, आपल्या घराला जसं मेन एंट्रन्स असतं की नाही, मेन डोअर तुमचं, ज्याच्यामधून सगळे आत येतात जातात, एंट्री करतात घरामध्ये, त्याच पद्धतीने आपली नाभी ही काय आहे, आपल्या बॉडीचं एंट्रन्स डोअर आहे, प्रवेशद्वार आहे आपल्या बॉडीचं. मग आपल्या नाभीमधून सगळ्या प्रकारच्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सकारात्मक, नकारात्मक सगळ्या ऊर्जा आपल्या नाभीच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला हिलिंग देऊन झाल्यानंतर आपल्या नाभीजवळ आपल्याला कॉर्ड कटिंग करायचं आहे. 3 वेळा कट 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 किंवा डिलीट डिलीट डिलीट, अशा पद्धतीने. ओके. हे झालं तुमचं हिलिंग पूर्ण झालं. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हिलिंग द्यायचंय. आता उद्या आपण बघणार आहोत की हिलिंग देताना विथ अफर्मेशन हील कसं करायचंय. एक तुमच्या अन्न असेल, आपलं अन्न पाणी डेली कसं चार्ज करायचं, त्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय. देन मुलांच्या एक्झाम असतील, त्यांचा एक्झाम हॉल, त्यांच्या पेनला, ज्या पेननी ते परीक्षा देणार आहेत त्या पेनला रेकीचं चार्जिंग कसं द्यायचं. त्याच्यानंतर तुमच्या घरातील व्यक्तींची औषधं असतील, औषधं, आपले रिलेशनशिप प्रॉब्लेम असतील तर ते कसे हील करायचे. सगळ्यात महत्वाचं की पैशांना सुद्धा आपण रेकीला हील करणार आहोत. उद्या पैशांचे 2 आपण टास्क करणार आहोत.
उद्या सगळे प्रॅक्टिकलच आहेत, त्यामुळे व्हिडिओ ऑन ठेवायचे. देन आपल्याजवळ काही नोटा घेऊन ठेवा. 1-2 नोटा सोबत ठेवायच्यात. का बरं? त्या पैशांना आपण चार्ज करणार आहोत, जेणेकरून आणखी अबंडन्स तुमच्या लाईफमध्ये येईल, आणखी पैसा तुम्ही अट्रॅक्ट कराल. नोटांना आपण अफर्मेशन देणार आहोत, रेकीचं हिलिंग देणार आहोत. ठीक आहे. तर आता शेवटी सगळ्यात महत्वाचं बघा, आपण हे तर बघितलं आता की आपल्या ऑरामधून निगेटिव्हिटी काढून कशी टाकायची. ठीक आहे. आता काही सिंपल टेक्निक तुम्हाला सांगते की आपला ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा आपल्याला. निगेटिव्हिटी आपण काढून टाकली मिठाणी, पण ऑरा आपल्याला डेली बेसिसवर स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. मग कशा पद्धतीने बघा, तर आठवड्यातून 2 वेळा आपल्याला मिठाणी आंघोळ करायची. जे मी खडा मीठ बोलले, जाडं मीठ, मोठं मीठ, रॉक सॉल्ट, व्हॉटेव्हर, जे वेगवेगळी नाव आहेत त्याला. ठीक आहे. त्या मिठाने आपल्याला आठवड्यातून 2 वेळा आंघोळ करायची. कशा पद्धतीने, 2 बकेट घ्यायचं, एक हाफ बकेटमध्ये पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये 1 मीठ किंवा 2 मीठ आपल्याला ते खडा मीठ, जाडं मीठ टाकायचंय. ठीक आहे. ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम आहेत, त्वचेचे विकार आहेत, स्किन रिलेटेड इश्यूज आहेत, सेन्सिटिव्ह स्किन असते काही जणांची, सो सहन होत नाही आपल्याला, पुरळ वगैरे येऊ शकते, मग त्या लोकांनी अगदी 1 चमचा किंवा चिमूटभर मीठ टाकलं तरीही चालेल. त्या पाण्याने आधी आंघोळ करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रेश पाणी, स्वच्छ पाणी दुसरं घेऊन त्याने आंघोळ करायची. याच पद्धतीने बघा, आपण स्वतःची बॉडी तर स्वच्छ करू, पण ज्या घरामध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता, त्या वास्तूची एनर्जी सुद्धा तुम्हाला अफेक्ट करत असते. त्या वास्तूची एनर्जी सुद्धा तुम्हाला लागत असते. म्हणून घराचा ऑरा सुद्धा क्लीन करणं गरजेचं आहे. मग कशा पद्धतीने कराल, तर जेव्हा आपण फरशी पुसतो ना घरामध्ये, तेव्हा त्या फरशीच्या पाण्यामध्ये आपल्याला 1 मूठ खडा मीठ, ते जाडं मीठ टाकायचंय आणि तिथे कप शेप मध्ये, पिरॅमिड शेप मध्ये हात करायचे आणि तिथं त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचं आपल्याला की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे माझ्या घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा, शक्ती, बाधा हे संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. एवढीच अफर्मेशन द्यायचे. या पद्धतीने आठवड्यातून 2 वेळा आपल्याला पूर्ण घरामध्ये लादी करायची, म्हणजे फरशी पुसून टाकायची. ठीक आहे. देन मी म्हटलं की संगत मॅटर करते. आपल्या इनर सर्कलमध्ये पॉझिटिव्ह लोक हवी आहेत, त्याच्यामुळे तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो. त्या व्यक्तींच्या आयुष्यात सुख समृद्धी असेल तर ती तुम्ही सुद्धा अट्रॅक्ट कराल. ठीक आहे. देन दररोज रेकीला कॉल करायचंय आणि प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. विदाऊट प्रोटेक्शन शील्ड घराच्या बाहेर पडायचं नाहीये. लिटरली आज मास्टर लेवलचे एक स्टुडंट आहेत, त्यांचा काही फोटोज आणि हे पाठवलेत की दुपारी सकाळी त्या 4 व्हीलरला सगळे सिम्बल्स टाकले होते रेकीचे, रेकीला कॉल करून प्रोटेक्शन दिलं होतं गाडीचं. पाठीमागून येऊन एक ट्रक धडकला. अक्षरशः म्हणजे गाडी पाठीमागून पूर्ण अशी चेपलीये, काचा वगैरे फुटल्यात. त्यांचं छोटंसं बाळ पण होतं, लहान मुलगा पण होता. कोणाला काहीही लागलेलं नाहीये, खरचटलेलंही नाहीये. आणि पूर्ण रस्त्यामध्ये त्या अफर्मेशन देत होत्या की त्यांना नुकसान भरपाई मिळालीये. सो नुकसान भरपाई त्यांना मिळाली लगेचच काही वेळामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने रेकी काम करते. ऑलरेडी 2-3 जणांना असे एक्सपिरियन्स आलेत की ऍक्सिडेंट झालाय, पण त्यांना लिटरली साधं खरचटलं पण नाहीये, गाडी स्लिप झालीये, पण ती व्यक्ती आहे त्या जागेवर उभी राहिली. ओके. सो अशा पद्धतीने रेकी तुम्हाला प्रोटेक्शन देत असते. म्हणून विदाऊट प्रोटेक्शन शील्ड घराच्या बाहेर पडायचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही आणखीन काय करू शकताय की ग्राउंडिंग करायचंय. ग्राउंडिंग म्हणजे काय, तर अणू आणि पायांनी तुम्ही दररोज मॉर्निंग वॉकला जाता की नाही, किंवा इव्हिनिंग वॉकला जात असेल, केव्हाही टेक्निक करा, काही बंधन नाहीये वेळेचं, की ऍटलीस्ट 10 मिनिट आपल्याला अनवाणी पायांनी जमिनीवरती, गवतावरती चालायचंय. अनवाणी पायांनी लक्षात ठेवायचंय. गवतावरती, मातीमध्ये, जमिनीमध्ये चाला. त्याच्यामुळे काय होतं माहितीये की तुमची निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतली जाते, तुमचं ऑराचं क्लिन्झिंग होतं, ऑरा शुद्धीकरण होतं आपोआप. किंवा मातीमध्ये तुम्ही हात घालू शकता. 5 मिनिटं मातीमध्ये हात घालायचे, कुंड्यांमध्ये हात घाला. मातीमध्ये सुद्धा एवढी एनर्जी असते की निगेटिव्ह, नकारात्मक ऊर्जा तुमचा ऑरा ती खेचून घेते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या टेक्निक करायच्या आहेत आणि आपला ऑरा डेली बेसिसवरती आपल्याला चार्ज ठेवायचा आहे, तो स्ट्रॉंग करायचा आहे. ठीक आहे. चलो, तर आजचं सेशन इथे थांबते. कोणाला काही प्रॉब्लेम्स, शंका वगैरे असतील तर क्विक आपण ते आन्सर्स घेऊयात. येस मॅडम, रेकॉर्डिंग मिळणार आहे रेखा मॅम. मॅडम, आपण जे आता बॉल डॉटचा ऑरा बघितला, सगळ्यांना वेगवेगळे कलर्स जाणवले त्याचे. तर मग त्या कलर्सचा मिनिंग काय असतो सांगता येईल का ते? तो कसा काय म्हटलं समजायचा? मॅडम? आता आपण जो डॉट्सचा औरा बघितला मॅडम, डॉट्सचा कसा मला जसा ब्लूइश कलर दिसला, ग्रीनिश नाही का,
मॅडमला दुसऱ्या मॅडमला व्हाईट कलर दिसला, कोणाला ग्रे कलर दिसला. मग त्याच्यावरून कसं काय समजायचं मॅडम आपण मग? मॅडम एक तर मगाशी मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑरा कसा ओळखायचा ते सांगितलं. ब्राईट कलरफुल शेड असतील तर तुमचा ऑरा छान आहे. त्यातही एखादे पर्टिक्युलर कलर असतील तर त्याचं मिनिंग काय आहे त्याचा चार्ट मी ग्रुपवरती देऊन टाकते सगळ्यांना. ठीक आहे. पण छान एवढं लक्षात ठेवायचं की ब्लॅक कलर आणि ग्रे कलर दिसला तर तो निगेटिव्ह एनर्जी आहे, डार्क एनर्जी आहे. ठीक आहे. येस मंजिरी मॅडम. स्वतःला प्रोटेक्शन कसं द्यायचं हे तर दाखवा ना प्लीज बरं. येस. ओके. रेकीला कॉल करायचा आहे की मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची म्हणजे ब्रह्मांडाची आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. मग 3 वेळा म्हणायचं रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. रेकीमध्ये एखादं तुम्ही ऑर्डर कमांड देताना 3 वेळा बोलायचं. जसं आपण प्रवाहित होते म्हणतो ना त्याच पद्धतीने रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत म्हणजे तुम्ही त्याला आवाहन करताय, तुम्ही बोलावताय त्या ऊर्जेला शक्तीला. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज करायचंय की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट येते, ती तुमच्या सहस्त्र चक्रामधून हळूहळू तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. तुमचं संपूर्ण शरीर या व्हाईट लाईटने भरून गेले याची कल्पना करायची. देन ही व्हाईट लाईट हळूहळू पुन्हा वरती मूलाधार रूट चक्रापासून तुमच्या अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्रामध्ये आली आहे. तिथून ही लाईट तुमच्या दोन्ही शोल्डरमध्ये प्रवाहित होतीये. शोल्डर मधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे प्रवाहित होत आहे प्रवाहित होत आहे अशी कल्पना करायची आहे. मग या ऊर्जेचा आपल्याला एक ची बॉल तयार करायचा आहे. ठीक आहे. एनर्जी बॉल तयार करायचा व्हाईट कलरचा. व्हिज्युअलाइज करायचं की माझ्या हातांमध्ये व्हाईट कलरचा बॉल आहे तुमच्या हातांमध्ये. ठीक आहे. आता हा बॉल आपल्याला असा सहस्रार चक्रावरून घेऊन सोडून द्यायचा आहे. हे झालं तुमचं प्रोटेक्शन शील्ड म्हणजे रेकीचं संरक्षण कवच. आणि हे रोज करणं का गरजेचं आहे? कारण रेकीची एनर्जी हे संरक्षण कवच तुम्हाला 24 तासासाठी प्रोटेक्ट करतं. म्हणून डेली सकाळी उठल्यानंतर रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घेणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. ओके. कटिंग कर. घेतल्यानंतर पण मॅडम कट करायचं आहे का मग? नाही, प्रोटेक्शन शील्ड घेतल्यानंतर कट कशाला करायचं मॅम? ते प्रोटेक्शन शील्ड झालं. सपोज तुम्ही एखाद्या व्यक्तीला हिलिंग दिल्या, तिचं ऑरा क्लीन केलं तर मग कट करा. कारण मग तिची आणि आपली एनर्जी मॅच होते ना, कनेक्ट होते. ऑरा एनर्जी व्हायब्रेशन सगळे कनेक्ट होतं म्हणून कॉर्ड कटिंग करून टाकायचं. ठीक आहे. येस. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? आणखी एक महत्वाचं नोटिफिकेशन द्यायचं आहे की परवा अक्षय तृतीया आहे आणि त्याच्या निमित्त शनिवारी आपण सकाळी 11 ते 1 समृद्धी शक्तिपात म्हणून एक सेशन ठेवलेलं आहे. तर हे कशासाठी आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला समृद्धी शक्तिपात दिला जाईल, मनी मेडिटेशन असेल. ओके. तुम्हाला ते कनेक्ट करून दिले जातील सिम्बल्स. त्याचसोबत ज्या अतिशय प्राचीन अशा टेक्निक आहेत मनी अट्रॅक्ट करण्याच्या, पैसा तुमच्या आयुष्यात इझिली अट्रॅक्ट करण्याच्या ज्या प्राचीन टेक्निक आहेत त्या टेक्निक वेगवेगळ्या शिकवल्या जातील. सगळे तिथे प्रॅक्टिकल असणार आहेत. ठीक आहे. त्या टेक्निक शिकवल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर धनपोटली समृद्धीसाठी कशी बनवायची, ती सिद्ध कशी करायची, ऍक्टिव्ह कशी करायची ते शिकवलं जाईल. ही धनपोटली जी आपण क्रिएट करणार आहे ती पुढच्या वर्षी अक्षय तृतीयाला आपण ती रिलीज करायची आणि नवीन धनपोटली आपण बनवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्स्टंट मनी असेल तर त्याच्यासाठी काही स्विच वर्ड असतात, कोड नंबर असतात. ते कसे उच्चारायचे, ते कसे ऍक्टिव्ह करायचे, तुम्हाला तत्काळ मनी हवाय का, मनी कुठे अडकलाय का, पैशाशी रिलेटेड हे सेशन आहे. ओके. तुमच्या आयुष्यात समृद्धी कशी अट्रॅक्ट कराल. सो हे 2 तासाचं सेशन आहे. एनर्जी एक्सचेंज आहे 999 रुपये. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी पर्सनली मला ऑफिस नंबरला मेसेज करायचंय. ठीक आहे. ग्रुप ऑलरेडी क्रिएट झालेला आहे. तुम्हाला आफ्टर पेमेंट तुम्हाला त्या ग्रुपमध्ये घेतलं जाईल, ऍड केलं जाईल आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि जे आपण तिथे जे रिच्युअल्स काही टेक्निक मी सांगणार आहे ते तुम्ही केव्हा करायच्या, शक्तिपात तिथे तुम्हाला मिळेल. पण ते रिच्युअल्स, त्या साऱ्या टेक्निक, ते सगळं जप आणि जे काही प्रोसिजर असेल ती तुम्हाला केव्हा करायचे, अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी करायचे. मी एक वेळ सांगेन ठराविक, त्या वेळेत उठून तुम्हाला ते करायचंय. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे सेशन असेल. शनिवारी 18 तारखेला आहे, सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. ठीक आहे. जे कोणी इंटरेस्टेड मेंबर असतील तर प्लीज मला ऑफिस नंबरला पर्सनली मेसेज करा. ग्रुपमध्ये करू नका कारण आपला हा ग्रुप आहे तो रेकीशी रिलेटेड आहे. मग इतरांना सगळ्यांना डिस्टर्बन्स येतो. ओके. चलो. आता मॅडम? हा येस मॅम, ऑनलाईन आहे. त्याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे. आता कोणाचे आणखी काही प्रश्न असतील तर प्लीज ग्रुपवरती विचारा. आणखी पुढचं सेशन आहे. ठीक आहे. तुम्हाला ग्रुपवरती त्याची उत्तरं दिली जातील फ्री झाल्यानंतर.
मॅम फक्त ओके त्याचे प्राइस किती आहे ते सांगा. 999 आहे मॅम. ओके ठीक आहे. एनर्जी थँक्यू मॅम. एक्सचेंज. येस. ओके, मॅडम एक थँक्यू सो मच. विचारायचं होतं. येस. मॅडम एक विचारायचं होतं. तुम्ही म्हटलं की लोकांची निगेटिव्हिटी असेल तर त्यांच्यापासून लांब राहायचं. पण आता आम्ही पार्लरचं वगैरे काम करत असतो. अशा वेळेस कसं येस काही हे मॅम. करायचं? अशा वेळेस मॅडम रोज आपल्याला प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे आपल्याला. आता बिझनेस आहे म्हटल्यानंतर हजारो लोकांशी कॉन्टॅक्ट येतो. ते तर आपण बिझनेस तर हो. नाही थांबवू शकत आहे. ओके. नाही. बरोबर. हा. ठीक आहे. पर्टिक्युलर व्यक्ती असतील तर तुम्ही 4 हात लांब ठेवू शकता, डिटॅच होऊ शकता. तुमचा बिझनेसच आहे तर तिथे आपण असं नाही करू शकत. मग तिथे काय करायचंय, आपला ऑरा स्ट्रॉंग करायचंय, आपण हायर लेवलला काम करायचंय. तुमच्या ऑफिसमध्ये अफर्मेशन द्यायचंय, स्वतःला अफर्मेशन, स्वतःला हिलिंग द्यायचंय, आपल्या वास्तूला हिलिंग द्यायचंय. आणि आपोआपच हळूहळू सगळे पॉझिटिव्ह लोकच फक्त तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. ठीक आहे. अच्छा. ओके येस. ओके. आणि थँक्यू मॅडम. ऑफिसमध्ये तुमचं पार्लर असेल तर आठवड्यातून 2 वेळा मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्या. ठीक आहे. हॅलो. ओके. येस. थँक्यू. चलो. थँक्यू. तर येस. हेलो मैम. येस मॅम, कोण आहे? मैं कामिनी अलमस्तू, हिंदी में ही बात करती हूँ मैं. येस मॅम, बोलिए. तो रिलेशनशिप भी अगर पति पत्नी की अच्छा रहना चाहिए तो वो भी सेशन लेंगे क्या आप? तो यस जैसे आप मैम, मनी हम कल लेवल 1 में वो भी है कि रिलेशनशिप कैसे हील कर सकते हैं आप विथ अफर्मेशंस, वो कल हम सिखाने वाले हैं टुमारो. ओके. अच्छा अच्छा, तो उसमें वो ग्रेड लगाना वो भी सिखाते हैं क्या? नहीं नहीं मैडम, ये लेवल 1 का है ना, ये बेसिक लेवल है मैम. वो जो आप अच्छा, और बोल रहे वो हैं ना कि रिलेशनशिप के लिए क्रिस्टल का ग्रिड लगाना, उसको हील करना है, वो हाँ. 7 डेज, 15 डेज या फिर 21 डेज तक हम डेली उसको हील करना पड़ता है. और वो सिलेबस सारा मास्टर लेवल में है. ओके. लेवल 1 में अच्छा वही नहीं अच्छा है. लेवल 1 में जस्ट बेसिक है कि आप विथ अफर्मेशन कैसे हील कर सकते हैं. ठीक है. अच्छा. यस. ओके ओके. हॅलो मॅडम. हॅलो ओके. हा मॅडम. माया मॅम बोला. द्यायचं तर कसं द्यायचं मला जरा मॅडम आवाज क्लिअर येत नाहीये तुमचा. जागा जमिनीविषयी लिंक द्यायचं कामानिमित्त ती अडली असेल घ्यायची तर त्याला लिंक कसं द्यायचं मॅडम? मॅडम आपण ते मास्टर लेवल मध्ये शिकतोय ना. ही बेसिक आहे हो. मॅडम. तिथे डिटेलमध्ये आपण ग्रीड लावणं, खूप सारे टेक्निक आहेत. टेलिपॅथी आहे, डिस्टन्स हिलिंग आहे, कापूर दिवा आहे. ओके. हा. जी कामं खूप दीर्घकाळापासून लांबणीवर आहेत, त्यांच्यासाठी खूप सारे टेक्निक आहेत. ठीक आहे. ओके. सेशन मध्ये सांगू. बरं. चलो.